ऐसा रंग बात है, बड़े में आना चाहिए था ना। बड़े में नहीं आता ना, कंपनी ने नहीं दिया बड़े में। कंपनी को एक ऐसा चापट देना। होईल ना तेव्हा ते खाके दाखवतील तुम्हाला. नाही नाही तेव्हा आम्ही ना एक पोराही तलवारी पाजवलेल्या आमच्या, पण त्यावेळी ना घाबरलं थोडं. त्यांचा हात, त्यांची पर्सनॅलिटी, वाव ये आम्ही हारलो, आमची जिरली आता मॅच हारलो. कॅश प्राइज होता तो त्यांना भेटला म्हणजे, आणि आता बोलले त्याच्याकडे चला बोलले त्यावेळी बाबा ही कंगारच चांगली झोंबली झाली. कसं कंगार मोडली नाही रे, हे बघा गाईस, लागते ना जरा. हे बघा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी काल. आणि युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे गाईज. शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार दारी करीत नाही मी. बाकी आता उद्या ना दारी वगैरे करीन, जरा टकाटक बनवेन आणि टकाटक रील्स बनवीन. तुम्हाला उद्यांच्या रील्स टकाटकच दिसणारच तुम्हाला माझ्या. आणि गाईज आजचा ब्लॉग बनवायचं कारण काय माहिती आहे का? आज आपली मॅच पोलिसांच्या सोबत, आणि आपलं जेवढं इंस्टा यूट्यूबरवालं हत सगळं पण तुम्हाला माझे ब्लॉगमध्ये दिसतील. आणि मी सगळ्यांनाच ब्लॉगमध्ये घेईन. आणि आपली मॅच 8 वाजता, आता वाजल्यान 6 वाजल्यान, आणि आता 6 वाजता तर आम्ही निघणार आहोत इच्छा पनवेलला जायला. बहुतेक मला तर असं वाटतं मुरबीला वाटतं काहीतरी मॅच असं वाटते मला, मुरबीला काहीतरी मॅच आहे. आणि मी त्यात चालले आता मॅचीना. आणि आता PM पण येतं माझ्यासोबत. PMला बोललो तू चल, आणि रुपांशला पण घेता मी आता माझ्यासोबत. आणि काहीतरी माझा ना यूट्यूबचा प्रॉब्लेम झाले, तर ब्लॉग लवकर परत नाही. आणि भरपूर अशी पब्लिक सांगतं की तुझं ब्लॉग आम्हाला दिसत नाही म्हणून शा. आणि प्रॉब्लेम झाले ते आता कोणाला तरी विचारायला लागेल, मला काही माहिती नाही प्रॉब्लेम झाले. ठीक आहे, माझं काम आहे, मी ब्लॉग टाकतो. चला ठीक आहे, माझं मी टाकायचं काम करतो. ते दिसतील का नाही दिसतील का माहीत नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणजे सगळी जणं बोलतात तुझं ब्लॉग येत नाही, ब्लॉग नाही. पण मी ब्लॉग टाकतो. आता जे बघतात त्यांना दिसतात, बरोबर दिसतात. तर चला आता मी चालले आपले कॅटला ना थोडासा खायला. नंतर तिचा खायला संपले. नाही तर ती काय करतं माहिती का, तिला जेव्हा भूक लागते ना 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता ती उठवायला येतं. उठवतं कशी माहिती आहे का, गाईचं झोपलेलं असलं नाही एक तर ती अशी अंग येतं आणि आपले गालाला लावतं किंवा शेपमर. किंवा सत्य गाय झाली माऊ, ये माऊ ये तुझाच विषय चालू होता. ये तू लगेच कशी येलीस? हां हो, ये बघ तुझाच विषय चालू होता. माझ्या बाबूच्या मला खाऊ संपले, मग बाबूला आमचे खाऊ आणायला चालले. कशी उठवते तू सकाळचे, कशी करते मॅव मॅव करून कशी करते दाखव ना. मॅव आमची मॅऊ बघा, मॅऊ आमची जाम हुशार बाबा. तिला बोललो ना चल माऊ घरान, तर लगे माऊ घरान येतं आमची ना. मग मिट्टू तू काय सांगतस, काहीतरी बोल. तर चला आता आपली माऊ आली कुठून तरी फिरून आली. नाही बघ आता पायाने शेटलायला लागली. तिला भूक लागली का परफेक्ट उठवतं ती, परफेक्ट. मग 4-5 वाजता. कोणच्या किती मैत्रिणी तिच्या? 2 मैत्रिणी आहेत. हा ठीक आहे, चल तिला खायला जेवण यावं. चल तर चला मंडळी आता आपण चाललो हिला मस्त विकीत खायला जेवणच्या इथं. चांगला फिरायला निघतो बोलतो तू. कुठले बी डायमान माजरीला खायला ना तर लक्क खायचा माजरीला. रुपास किती वाजता येतं माझं रुटवाला? कशी करते लागे आल्यावर? हां हां हा ना. चला गाईज आता आम्ही चालल्या माजरीचा खायला आणायला. आता पलावान चालल्या. आज समोरचाच ब्लॉग बनवत घेतले मी. म्हणजे जे मी पहिली सुरुवात करायचो ना, पहिले असं समोरचा ब्लॉग बनवायचो, मग नंतर ते या करायचो. पण आता ती सवय लागली ना हात फिरवायची इकडून तिकडून म्हणून. चालेल बनवजे. आता मी शॅमीशेचा ब्लॉग बनवता. शेटूने मला फोन दिला की बनवायला ब्लॉग. हा तुला दिला ना बनवायला. क्या बना दिया है. तर गाईज आपले शेटणी बघा माजरीला आवरा भारी दे आवरा वजन खायला घेतले. हो कपाल ती 10-15 दिवसांनीच कपूत आवरी खाते ती बघा. ही आपली
ही ग्रे कलरची आहे ग्रे कलरची जाण्याची आता आपल्याला. तू बोलतो हम्म. मैं जी सरकी ए हो ताई रही डबा नाही दिला, तिला सांग डबा नाही दिया. आणि त्या डबा नहीं दिया. इसमें डब्बा नहीं आता बेटा. तुम रॉन्ग बात करते हो. तुम्हाला ते छोटा से बोला हाँ, इसलिए. तर गाईज बात है बेटा. इसमें नहीं. यो आऊसा खायला एक डबा जे येऊ ठेवाला. का? आणि ते एक डब्बा दो ना रखने को. बेटा उसमें नहीं आता ना, छोटा में आता है ना. ऐसा रॉन्ग बात है, बड़े में आना चाहिए था ना. बड़े में नहीं आता ना, कंपनी ने नहीं दिया बड़े में. कंपनी को एक ऐसा छापट देना. चला आता आम्ही खायला घेऊन चाललो घरा आणि त्याच्यानंतर जाऊ मस्तपैकी मॅच ना खेळायला. खायला घेऊन नाही तर बाहेर निघलो आणि आम्ही आज आणली शेटची स्कूटी हा जुनी आठवण बोलतो, जुनी आठवण. तिथं स्कूटी आहे मस्त, खालती माझं नाव टाकले आणि वरती स्वतःचं नाव टाकले. तेव्हा बघा मिस्टर रुपंच आणि इथं सेमिकॉलन ऑफिशियल मस्त टाकले. हा गेट नंबर 3 उधर आहे. चला आता आम्ही चाललो. चला गाईस, सगळे पोरींचा लाडका म्हणजे पीएम भाई. कसा का विषय आहे? विषय तसा आमचा विषय भाई. ओके ओके. ही जुगलबंदी चालू बघा गाईस इथे सीन. ड्रोन शूट इकडे. ड्रोन शूट. ड्रोन शूट. आई चला आता पोरींचा लाडका पीएम इथे न्यायला आम्हाला. चल चल चालू कर, चल लवकर. चालू. तू देऊ, अरे तुझी वाट बघता तिकडे पलावन सगली. फिल्डर हा फिल्डर चालू चल. कवा आख्या इथं दोघं जायला. कुठे सीन बस स्टॉपवर. येते ना. चला गाईत त्याला आकाश जायला येते इकडे पीएम चला आम्ही निघतो आता. बघ पप्पी दिली ना तर राग येते ना भाई. पप्पी द्यायला पाहिजे का? मग आता ड्रोन शूट येते. ड्रॉइंग शूट नाही रे. जेव्हा आमच्याकडे बाजार भरले बा कवरा मोठा बाजार. कांदे 7 रुपये किलो. कांदे लसूण भेटते बाई. चला गाईच आपण चाललोय आता मॅचला चाललोय आणि बघा आता ट्रॅफिक एवढी झाली आहे का जामच ट्रॅफिक झाले. आता आम्हाला खेळायला घेतील की नाही घेणार त्या काही आम्हाला माहिती नाही काहीच. कारण की विषय कसा माहित आहे का, इथं ट्रॅफिकच आवरी आहे तर ते तरी काहीच करू नाही शकत. मी पण त्यांना काहीच बोलू नाही शकत कारण की ट्रॅफिकच आवरी झाले तर काहीच समजा ना. ट्रॅफिक का झाले त्याचं कारण सांगताय बघा. इथं काहीतरी ऍक्सिडेंट झाले मोठा, त्याची मुला ट्रॅफिक झाले कारण की जाम पब्लिक आहे, भरपूरच पब्लिक आहे. हे बघा इथे ऍक्सिडेंट झाले बघा. पब्लिक बघा किती टक्क झाले का नाही. देवाला माहिती का झाले. तसा आपला कॅमेरा चालू ठेवताच आता मी. पोलीस बिलीस MH15 बाबा चांगली झोंबी झाली. कसलं तंगार मोडली. नाही रे. हे बघा गाईस, लागते ना जरा. इकडे बघा गाईस आवरा धावत का चालल्या माहितीये का. चांगला टाइम झाले त्याची मुला पक्का धावत चालल्या. मी पक्का धावत गाईस. चला बघा यो ह्याला गेला बॅट घेऊन ना आवड होऊन शाला. हे बघा गाईस मॅच चालू झाली. गेला चौका 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 चौका. गाईस पोलिसांसोबत मॅच पण ते पण चांगलं भारी खेळता ना. 2 बॉल 2 विकेट घेतलं. कसं खेळता पोलीस? भारी खेळता का नाही? हा का मयूर चांगले खेळतात नाही का ते पण. तुम्ही सेलिब्रिटी सारखा आला आज. टाइम बघ ना भाई. नाही बरोबर आले. बोलला बरोबर बोललेला. प्रत्येकाला एक बॉल खेळायला. पंकज जाताल एक आपले झाडू शॉट मारू नये. आता बघू नाही तर आपणच उतरू. झाडू शॉट मारू नये. हा बारबार मरलाय. नको रे एकच बस. आता मी आणि दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस जे रात्रभर रक्षण करत असतात. बॉलिंग आले बघा. कारण ते जेव्हा रक्षण करतात तेव्हाच आपण रात्री उमेश नाना बॉलिंग चांगल्या पद्धतीने घरात झोपू शकतो. हा घेता उमेश नाना बॉल टाकला. नेक्स्ट वाईट दिशापासून बरगडलाय. बॅट चिकून करत असताना आता शेटचा ब्लॉग बनवला नंतर अभ्यंतर दाम्यात वाजवा. तुम्ही वाजवायला पाहिजे तसं पाहायला गेलं तर कलाकार आहेत मैदानामध्ये आणि सभा त्यांची कला नक्की सादर करतील. त्याच्या ब्लॉग मध्ये ना दाखवला तर सगळे स्टार कलाकार तर पाहायला गेलं तर भारी बॉलिंग या एक नंबर बॉलिंग केला. आता शेट बी करील नंतर आपला क्रिकेट मध्ये आज मुरबीच्या मैदानामध्ये सगळे सांगून पडणार एका विकेट. फटका इथेही चांगला आहे.
फिल्डर उपस्थित आहेत, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार. कला दाखवायची हे पोलिसांना देखील माहिती आहे, तर सामना चांगला होईल. बघा लगेच घाबरले. रिव्ह्यू नो साठी ओके. याचबरोबर आमचे मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय आनंद गोपीनाथ शेट नावडेकर. लास्ट बॉल. फटका चांगला आहे, जागेवरून खेचलाय, बॉल चाललाय सरळ दिशेला, वन बाउन्स खेळतील. पहिलाच बॉल चाललाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचा प्रयत्न, मात्र लास्ट मोमेंटला पायाच्या सहाय्याने अक्षय पाटील होते, बॉलला अडवल्या. गुड फिल्डिंग, 2 धावा वाचवल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. 62चं लक्ष आहे. फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. त्यानंतर आता अटॅकिंगला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा पण नंतर एकाच्या कपड्यांची बॉल गेला ना, चौकार गेला. हे बघा कलाकार नक्कीच काय बोलता, बोला आता बोला. 17 भाई मॅच हातात होती. स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार. तत्पूर्वी गाईज आलेल्या ग्रामस्थ आम्ही हारलो, आमची जिरली. आता मॅच हारलो. सन्मान कॅश प्राइज होता तो त्यांना भेटला म्हणजे, आणि आता बोलले त्याच्याकडे. चला बोलले त्यावेळी साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अरे वरच्या गेली ना. 1000 रुपयाचा ट्रॉफी आपल्याला देऊन आपला गौरव मात्र इथे केला जाईल. तत्पूर्वी योगेश साहेब ठरलेत या सामन्याचा सामनावीर. योगेश साहेबांना आपण ही मॅन ऑफ द मॅच नक्कीच देणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी आता हारल्यानंतर बघा यांचा इकडे बघा बाबा चांगलं ओपनच वाटतं साहेब लोक. पण हे जितून 6 दिलं ना काय पंकजला दिली तिथं 6 विकेट घेतलं तर 6 बॉल. सई दोरा दोरी व बांधा मयूर नाही गहू दे एक धावला आता. तर आमचे कोपरे गावचे चंद्रकांत शेठ ठाकूर नॉडी यांचे पिताश्री स्पर्धेसाठी 5000 रुपये डोनेशन पुरस्कृत केलं. आणि साहेबांनाच मॅच द्यायची होती. ठाकूर जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण अभिनंदन जिंकल्याबद्दल विनंती आहे की आपण यावं. राजन तोडेकर अभिनंदन जिंकल्याबद्दल. त्याचबरोबर नरेश ठाकूर आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. अरे बस का विषय का. प्रेक्षक नुसतं हसताना. हा बस का भाऊ, नक्की घेणार. आपल्या ब्लॉग मध्ये सगळे दिसतात. ठीक आहे. चला आता अजून एक रिव्ह्यू आला आहे B1 साठी. स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आभार. याचबरोबर अश्विनी जोशी माझ्यावर दे तर त्याच्यावर दिलीस काय ना, त्याला मारलं नसतं मारलं. नंतर सांग आता. ज्यांच्या आवाजाला ही स्पर्धा पोहोचतीये त्या अश्विनी जोशी यांचा मात्र पाहतो. आता लेक्चर देऊन काही फायदा नाही आम्हाला. अश्विनी जोशी यांचा आपण सन्मान करतो. सिंगर आहे, पुस्तकांनी त्यांचे आपण नेहमीच ऐकत असतो. तर अश्विनी तिथे बाउंड्री सोडली का नाही सांग. कशी टपली मारली त्यांनी. मेकअप आर्टिस्ट आहेत शिवू मॅडम यांचा हा सन्मान होता. बॉल आणशील. त्याचबरोबर आता आपण येस तर मी नक्कीच लीलाताईंचा आभार व्यक्त करेन. आपण ते बघ साहेब 20,000 घेऊन चाललंय. ते बघ किसान भरतात. साहेब पॅकेट भरला किसान. हे 4,000ची बोली होती ना. 4,000 देणार होतं ना. अतिशय उत्तमरित्या आज आपण पाहतो ना संदीप सर होईल ना त्यामध्ये खाके दाखवतील तुम्हाला. नाही तेव्हा आम्ही ना या पोराही तलवारी पाजवलेल्या आमच्या, पण त्यावेळी ना घाबरलं थोडं. त्यांचा हात, त्यांची पर्सनॅलिटी, वाव.
येऊ ये मला नाही. नको जे सकाळी 22चा पाणी पिलता माझ्या पी घाटीला त्रास होते का नाही जरासा. हॅलो प्रथम तर सर्व आयोजकांचे आणि गाणी लाव भाऊ किती झोपतेस गावऱ्याला? बुटा घाल आता पाणी बिनी आता परत तेच बोलतो वास येतो बोलतो पायाना. हा करा कुठे आले तू? कोणचे घर आले तो? त्याला गाईस गरबी नाही समज कोणचे घर आले नाही काय आले तो. थांबा हा हो ना हो. चला गाईस फायनली आता मी घरात पोचलो आणि बघा आपल्याला मस्त सन्मान चिन्ह भेटलेलं आहे तिथे मॅचमध्ये. आणि चला हार जीत होतच असतं एनी टाईम. तरी पण 1 बॉल आणि 2 पैसे होते त्याच्या उका मरला त्यावेळी. आणि आता रुपांशला भेटलेला आहे मस्त विकत आंबा त्याला भेटले आंबा. आता मी चाललो घरान कारण की जाम टाईम झाला. स्वीटी कुठे बघता थांबा आमची स्वीटी कुठे? स्वीटी बघा. स्वीटी बोलल्या आली. स्वीटी ए स्वीटी काय आहे? दादा आहे तो. दादा कोण आहे? दादा आहे ना. आता घरात जायचं ना. तर चला गायचा मी आता इथेच ब्लॉग एंड करतो. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला ब्लॉग इथेच एंड करतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी आणि जय कोहली.